वर्धा यवतमाळ नांदेड रेल्वेचं जे टनलचं जे काम आहे मित्रांनो, तर आपण बघू शकतो इथं मशिनरीच्या सहाय्यानं जे आहे तर ट्रकमध्ये मोठे मोठे जो मुरुम आहे त्याचा एक एक दगड मित्रांनो आपण बघू शकतो। आणि हे जे काम सध्या चालू आहे ते शेवानगर या परिसरामध्ये मित्रांनो सुरू असलेलं दिसतं। आणि इथलं जे आहे आपलं 200 मीटर अंतरावरतीच शेवानगरचं टनल सुरू होते, परंतु त्या टनलला लेवल करण्यासाठी इथला जे आहे सगळं आपल्याला काम सुरू असलेलं दिसतं। 285 किलोमीटरच्या या टप्प्यामध्ये ही पहिली टनल आहे। वर्धा यवतमाळ नांदेड रेल्वेचा आपला जो आजचा ब्लॉग आहे, आजचा 20वा ब्लॉग आपण आज 2 मार्च रोजी शूट करत आहोत। आणि आता एका वेगळ्या लोकेशनला 1.5 महिन्यानंतर या ठिकाणी आलेलो आहे। आणि जिथनं आपली ही टनल सुरू होणार आहे मित्रांनो, आता रेल्वेचा आपण बघू शकतो की या ठिकाणून टनल आहे आणि इथून दिग्रजचं आपलं जे स्टेशन आहे तर ते साधारणतः 1.5 किलोमीटर अंतरावरती जास्त आहे, 1.5 ते 2 किलोमीटर। आणि इथे आपल्याला ही जी जागा आहे ट्रेनची तर ही आपल्याला खोलगट भागात असलेली दिसते। मग ही खोलगट भागात असण्याची काही कारणं आहेत। आता ही कारणं कोणती आहेत, तर इथे समोर टनल असणार आहे आणि रेल्वेचं काम मित्रांनो एवढं छान असतं। इथे पहिले खालून आपली ही लाईन गेली होती, आपण बघू शकतो। इथं टनल जरी असली तर इथे यांनी पहिलं काम हे केलं होतं की ही इलेक्ट्रिक जी आहे अतिशय उंचावर घेण्यात आलेली आहे। म्हणजे आपण जनरल जी आपली लाईट जाते तर त्याच्यापेक्षा इथलं जे आहे तर याची हाईट आपल्याला जास्त असलेली दिसते। आणि आता इथनं जे टनल आहे मित्रांनो, ते टनलचं काम जे आहे तर इथनं सुरू होणार आहे। आणि या म्हणजे इथलं आपलं दिग्रस ते पुसद ही जी आपली रेल्वे लाईन आहे तर हा एक टप्पा पडतो आणि पुसद ते उमरखेड। तर या ठिकाणी इथून आता 30 किलोमीटर पुसद आहे। तर यामध्ये मित्रांनो आपल्याला मुख्य 3 टनल असलेले दिसतात। तर एक टनल ही जी आहे ही शेवानगरची टनल आहे, जी वसंतपूर खर्ड्याला निघते। आणि आता आपण ही 1400 मीटरची आहे। त्यानंतर दुसरी जी आहे टनल ती बेलगावांची आहे, मी तुम्हाला ती पण दाखवली होती। आणि त्यानंतर मग पुसद ते उमरखेडचा जो टप्पा आहे शिळोणा भागात, ज्या ठिकाणी आम्ही शूटिंग केलेलं होतं मित्रांनो, त्या ठिकाणची टनल ही 3 किलोमीटरपेक्षा मोठी आहे। आणि तेवढ्या त्या 10 किलोमीटरमध्ये जो पुसदचा जंगलाचा वन विभाग आहे तर त्या ठिकाणी आपल्याला 3 टनल असल्या दिसतात। आणि कामाची जी सुरुवात आहे तर आपण बघू शकतो की ट्रक टिप्पर त्या साईडलाही मशीनच्या सहाय्यानं तिथं काम सुरूच आहे। लगेच आपण आता 10 मिनिटाच्या हाकेच्या अंतरावरती तिथनं टनलचं काम मित्रांनो सुरू आहे। तर तिथली शूटिंग आपण लगेच तुम्हाला दाखवणार आहोत। परंतु काल आम्ही जे आहे तर दारवा साईडलाही स्लीपर आथरण्याचं काम सुरू आहे। ते व्हिडिओ आता येत्या 8 दिवसातच मित्रांनो आपल्या चॅनलवर मी टाकणारच आहे। परंतु जी आपली लाईन आहे वर्धा ते कळंब ती 37 किलोमीटर सुरू झालेली आहे। आणि कळंब ते यवतमाळ जे आहे तर त्या ठिकाणचं पुलाचं काम मॅक्झिमम आपल्याला पूर्ण झालेलं दिसतं। परंतु त्याचे जे पॅचेस भरायचे राहिलेले आहेत तर ते कामही आपल्याला आज थोडं या विभागापेक्षा ते काम आज आपल्याला स्लो असलेलं दिसतं। कारण तो कळंब ते यवतमाळ हा जो टप्पा आहे मित्रांनो तर हा 20-21 किलोमीटरच्या पेक्षा काही जास्त मोठा टप्पा नाही आहे। परंतु त्या ठिकाणच्या ज्या भौगोलिक बाबी आहेत तर त्या 20 किलोमीटरमध्ये साधारणतः 12 ते 13 किलोमीटर आपण ज्याला फॉरेस्ट विभाग म्हणू तोच आहे, म्हणून तिथल्या थोड्या अडचणी वेगळ्या आहेत। पण ते काम आणि इथनं आता दिग्रस ते दारव्यापर्यंतचं जे काम आहे आणि दारवा ते यवतमाळ म्हणजे हे काम आपण पाहतो की बऱ्याच अंशी आता पूर्ण होताना आपल्याला दिसत आहे। आणि या वनविभागामध्ये ज्या टनलची संख्या आहे मित्रांनो तर इथून दिग्रसवरून तर उमरखेडपर्यंत 5 मुख्य टनल आहेत। आणि त्या प्रत्येक टनलचं आता वसंतपूर खर्ड्याचं जे आहे हे टनलची सुरुवात जी आहे तर इथूनच होत आहे। आपल्याला आता पुढचं शूटिंग इथं थोडं पॉज करू आपण आणि तिकडं लगेच आपल्याला मित्रांनो दिग्रस आणि पुसद या वनविभागातील दुसरी जी टनल आहे तर ती बेलगावांला आहे। आणि ही टनल मित्रांनो आपल्याला 1400 मीटरची असलेली दिसतं। म्हणजे इथनं जे माल आहे तर ते माल आल्यानंतर तर त्या ठिकाणी तो माल तिकडं नेण्यासाठी हे सगळी यंत्रणा या ठिकाणी कामी लागलेली आपल्याला दिसते। धन्यवाद मित्रांनो। आता बघू शकतो आपण की ट्रक आणि या एलआरच्या सहाय्याने या ठिकाणी आपल्याला काम नेहमी सुरू असलेलं दिसतं। ही मित्रांनो आजची अपडेट आहे। पुन्हा तिथे जाऊन आपण एक व्हिडिओ घेणार आहोत। धन्यवाद।